तर हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता प्रिपरेशन. तर हा व्हिडिओचा बेस मी बनवून घेतलेला आहे. तर ह्याला आता आपल्याला ना व्हॉइस ओव्हर द्यायचा आहे, व्हॉइस रेकॉर्ड करायचा आहे. आणि हे मी अशी स्क्रिप्ट लिहून घेत असते, काही लिहून घेते आणि काही पुस्तकातून घेते. तर हे अशा प्रकारे मी आता लिहून घेतलेला आहे आणि आता छान प्रकारे मी मस्त एकदम भारदस्त असा व्हिडिओ मी बोलणार आहे, जेणे की ना माझा व्हिडिओ एकदम व्हायरल जाईल आणि छान व्ह्यूज येतील आणि माझी अर्निंग सुद्धा चांगली येईल. हे पहा, हे अशा प्रकारे. तर चला आता आपण बनवून घेऊया. आपला हा व्हिडिओ ना पूर्ण बोलून झालेला आहे शेवटपर्यंत. तर मी ह्याला ओके करते आणि ह्याला सुरुवातीला घेते आणि ह्याचा ना आवाज मी थोडासा वाढवून घेते. तर आता आपण हा व्हिडिओ, म्हणजे मी कसं ना 3 टप्प्यात बनवलेला आहे. हा व्हिडिओ 15 मिनिटाचा आहे आणि हा मोबाईल कसं 4Gचा आहे आणि जुना आहे, भरपूर दिवसाचा, भरपूर वर्षाचा. म्हणजे मी जो सुरुवातीचा चॅनल सुरू केलेला ना, तर तो ह्याच मोबाईलवरती केलेला आहे. तर मग कसं ह्याला कसं आपण एकदाच कंटिन्यू बोलत राहिलो ना, तर ते एकदम असं हे हँग होतं आणि जेवढं बोललेलं आहे ते सगळं असं सेव्ह न होता ते उडून जातं समजा. तर मग हे पहा, तुझ्या विरुद्ध रचलेला प्रत्येक डाव आता उलटून पडणार आहे. ज्यांनी तुला खाली खेचायचं ठरवलं होतं त्यांनाच त्यांच्या कर्माचं उत्तर आता मिळणार आहे. थांब, आजचा हा संदेश फक्त तुझ्यासाठीचा. आता बस झालं हे एवढंच. आता हे तुम्ही पाहू शकता, इथे खाली टायमिंग आहे टोटल 16 मिनिट 15 सेकंदाचा आणि हे हाफ बॅकग्राऊंड आहे. आणि इथे जे लागणारे आपले फोटोज आहेत ना, तर हे फोटोज मी इथे घेतलेले आहेत. हे मागे फिरणारं फूल, नंतर हे स्वामी माऊली दिसते का, नंतर ही स्वामी माऊली, नंतर ही स्वामी आई. म्हणजे कसं एकदम असं छान रचलेला प्रत्येक डाव आता उलटून पडणार आहे. हे पहा, हे अशा प्रकारे मी ना व्हिडिओ बनवत असते. आणि आता तुम्ही मला जर पाहत असाल ना, तर हे पहा, माझ्याकडे ना माईक वगैरे काहीच नाही, स्पीकर वगैरे काहीच नाही आणि मी काहीच नाही वापरत. कारण की कसं ना, आवाजच एवढा मोठा आहे. ते म्हणतात ना, मेरी आवाज ही मेरी पहचान है, तशी गोष्ट. माझी आवाजच माझी ओळख असल्यासारखं. मी माईक वगैरे काही वापरत नाही. हा, मी आत्ता ट्रायपॉड मागवलेला आहे, मी ट्रायपॉड तेवढं वापरते. आणि हे जे मोटिवेशनल व्हिडिओ आहेत ना, थांबा आपण ह्याला ना सेव्ह करायला टाकून देऊ, कारण की वेळ ना जवळ आलेली आहे. आता हा व्हिडिओ सेव्ह होत आहे, हे पहा, तुम्हाला दिसत असेल, दिसते का? हा, हे पहा फ्रंट कॅमेरानी. तर कसं थोडासा स्लो चालतो तो. तर काय म्हणत होते मी, मेरी आवाज ही मेरी पहचान है. तसं मला माईकची वगैरे काही गरज लागत नाही. आणि ट्रायपॉड सुद्धा मी आत्ताच मागवलेला आहे, तो पण पहिले मी मागवलेला नव्हता. आणि ह्याला काय ट्रायपॉडची वगैरे काही गरज लागत नाही. आणि जेव्हा आपण मोबाईलचा जेव्हा हे सगळं बेस वगैरे बनवून घ्यायचा आणि ह्याला जेव्हा व्हॉइस ओव्हर करायचं असतं ना, तर तेव्हा हे आपण असं एकदम तोंडाजवळ नाही धरायचं, थोडंसं असं खाली किंवा थोडंसं असं वरती, जेणे की आपण जेव्हा श्वासोच्छ्वास घेतो सोडतो ना, तर ते एकदमच असं कॅप्चर होत नाही. आता माईक असल्यावर कसं तो माईक ना जो नॉईज असतो ना, तो एक्स्ट्राचा तो काढून टाकतो आणि आवाज तेवढाच ठेवतो. पण आपल्याकडे माईक नसल्यामुळे ना, आपल्याला एकतर असं थोडंसं दूर धरायचं आहे हा मोबाईल कॅमेराच्या आपल्या माईकच्या. हे असंही धरलं तरी चालेल, कारण की हे स्पीकरनं खालून आहेत ना, तर असंही धरलं तरी चालेल. हे अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे आपल्याला बोलायचं आहे, जसं मी आता बोलत आहे असं. किंवा असं जर पाहिजे असेल ना, तर थोडंसं असं क्रॉस ठेवायचं किंवा थोडंसं असं वरती ठेवायचं. म्हणजे आपल्याला ना तो एकदमच असं, म्हणजे जो आपला श्वासोच्छ्वास असतो, जो आपण तोंडातून जी आपली एक्स्ट्राची हवा वगैरे निघत असते ना, तर त्याचा आवाज जास्त येत नाही. तर हे पहा किती स्लो चालत आहे. आता 8% झालेला आहे आणि आता टायमिंग झालेला आहे 5:11 झालेले आहेत. हे दिसत नाही, ह्याचा ब्राईटनेस भरपूर आहे त्यामुळे. तर माझा जो स्वामी सेवा आणि मी हा व्हिडिओ आहे ना, तर हा जो व्हिडिओ आहे तो मी 5:30 वाजता टाकत असते. आणि एक मराठीचा जो आहे ना, ते 6:15 6:30चा असा टायमिंग आहे. म्हणजे कसं एकदाच दोन्ही व्हिडिओ पडायला नको, आणि दोन्ही एकदाच पडले तर त्यातून एक पडतो आणि एक पळतो, असं होतं. म्हणून मग थोडंसं एक अर्धा-पाऊण तासाचा मी गॅप ठेवत असते आणि त्यानुसार व्हिडिओ मी टाकत असते. तर चला, जवळपास 16 मिनिटाचा व्हिडिओ बोललेले आहे मी. आणि माझा जो व्हिडिओ आहे ना स्वामी सेवाचा, तर मी मैथिलीला घ्यायला जाण्याच्या पहिलेच मी व्हिडिओ तो बनवलेला आणि जाता जाता त्या वेळेमध्ये मग मी तो अपलोड करून टाकलेला होता. तर आता त्याचं मी थंबनेल वगैरे बनवते. आणि बाकी आज चहा पिण्याची इच्छा होत आहे. काय होतं की कधी कधी ना, म्हणजे
असं वेगळाच मूड होऊन जातो. रोज काही चहा घेत नाही, पण अशात कंटिन्यू चहा होत आहे. तर वातावरण पण पावसाळ्याचं आहे. बाहेर पाऊस पडतो आणि आतमध्ये गरम होतंय, तुम्ही पाहत असाल. आपण कसं माझ्याकडे माईक नसल्यामुळे मी फॅन काही लावू शकत नाही. फॅन हे पहा बंदच आहे. कसं पैसा मिळवायचा आहे, मेहनत करायची आहे, तर काहीतरी सहन सुद्धा करावं लागेल. ते कसं ना, सेवा केल्याशिवाय मेवा नाही मिळणार, तशी गोष्ट मेहनत केल्याशिवाय त्याचं फळ नाही मिळणार. जर डॉलरमध्ये पैसे पाहिजे असतील तर त्यासाठी थोडंसं घाम तर गाळावंच लागेल. इथे थोडंसं नाही, इथे जास्तच प्रमाणात घाम गळत आहे. काय घरात राहून फॅन खाली राहूनही घाम येत असतो. इकडचं इतका असं दमट आणि असं एक वेगळंच वातावरण आहे. पण चला, अजून काही दिवस, काही महिने, काही वर्ष, एक दिवस तर आपण आपल्या गावी जाऊतच आणि तिथलचा आनंद घेऊच. तर चला, आता मी थंबनेल बनवते आणि जो माझा पहिला चॅनल आहे त्याची तयारी करते मी. टॅग्स डिस्क्रिप्शन वगैरे काहीच लावत नाही सध्या तरी. टायटल टाकायचं, अपलोड करून टाकायचं आणि एक AI कडूनच थंबनेल बनवून घ्यायचं, ते लावून द्यायचं. जेवढे येतील व्ह्यूज तेवढे येतील असं. आणि म्हणूनच मी सकाळचे म्हणजे कालच्या व्हिडिओला किंवा सकाळच्या व्हिडिओला, कालच्याच म्हणूया कारण की हा पार्ट दुसरा होणार आहे, तर त्यामध्ये सांगितलेलं आहे माणसाला जितकं भेटतं ना मग तितका माणूस आळसावतो. आणि त्या दिवशी हे म्हणतात, अगं म्हणे तू आता थंबनेल बनवायचं विसरून गेली असशील म्हणे. आता किती दिवस झाले म्हणे, जवळपास तू 2-1 महिने झाले म्हणे ऑनलाईनच घेत आहेस म्हणे, हे म्हणजे AI कडूनच थंबनेल बनवून घेत आहेस. पण कसं आता 3 वर्षाची मेहनत आहे. 3 वर्ष रोज 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 तेच ते काम केलेलं आहे. ते 1-2 महिन्यात थोडीच ना विसरणार आहे. हा, पण कसं कंटाळा येतो, बाकीचे कामं असतात, तेवढाच वेळ आपण बाकीच्या कामाला देतो. म्हणून ते चालते तोपर्यंत चालू द्या. आणि हे कसं बऱ्याच युट्यूबरनी आणि गुगलनी पण सांगितलेलं आहे की AI कडून घेतलेले जे थंबनेल आहेत ना त्याला काही भविष्यात प्रॉब्लेम येणार नाही. आणि मी ॲज इट इज जशा तसं टाकत नाही, त्यालाही मी थोडंसं 19-20 करत असते, प्लस मायनस करत असते. तर चला, आता ना मी छानपैकी मस्त लमसाटीचा चहा बनवते. तर कोणाकोणाला अशी क्रेविंग होते संध्याकाळच्या वेळेला चहा घेण्याची ते मला सांगा. मला पहिले होत नव्हती, पण अशात सुरू झालेलं आहे. काय आहे माहित नाही, हे बाहेरचं वातावरण त्याचं कारण आहे की शरीरातच काही असे सिम्पटम दिसत आहेत की काय काहीच सांगायला मार्ग नाही. पण चला, आता आपण पटकन चहा बनवूया. चला, छानपैकी आपण आता चहा बनवूया. थोडाच बनवणार आहे मी, जास्त नाही. आणि इथे तुम्ही पाहू शकता, हे आपला आता टाइम वॉच वाढवायचं टार्गेट आहे. तर 2-3 ID मी काढलेले आहेत आणि त्यानुसार आता हे माझेच व्हिडिओ वॉच करून टाइम वॉच वाढवणं चालू आहे. आणि पाठीमागे मुलांचा गोंधळ तुम्हाला ऐकू येत असेल. मैथिली ना यशला कलरची ओळख वगैरे शिकवत आहे. तर हे पहा, आता मी काय मोबाईल ट्रायपॉडला लावलेला नाहीये, तर असंच आहे. तर आता मी चहा बनवते आणि गाळून घेऊन नंतर बोलते. साखर पण येईना ह्याच्यात, थोडीच येते. तर हे पहा, आपण ह्या चहामध्ये एक भन्नाट असं हे टाकणार आहोत, जेणे की मला फार आवडतं. आणि ती गोष्ट आहे, आपण थोडासा कंटाळा करतो तर ते अंगलट येतं. हा चहा यायचा उतू, म्हणून ह्याच्यात मी हे टाकते. आणि ह्याच्यात मी टाकणार आहे ही लमसाटी. ही ना शक्यतो सगळीकडे भेटत नाही, काही ठिकाणी तर नाहीच. पण मी नाही, आम्ही पहिले जिथे राहायचो ना तिथून आणलेलं आहे. आणि तेव्हापासून ही अजून संपलेली नाहीये. हे एकच पॅक आम्ही घेऊन आलेलो होतो, तर ते सुद्धा पॅक संपलेलं नाहीये. म्हणजे चहा खूप असं कमी प्रमाणात पिण्यात येतं, त्यामुळे. बोलो क्या हुआ मॅम? तर हे पहा, छान असा सुगंध तर इतका भारी येतो ना, खूपच मस्त. आणि मला तर फार आवडतो. छोटी वाली मैम, आपको आपका स्टूडेंट बुला रहे हैं. तर हे पहा, कोणाकोणाला लमसाठी आवडतो आणि कोणी कोणी तो चहा घेतलेला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. हे पहा, तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवते. असं ऊन पडलंय आणि बाहेर पाऊस येतोय, पण तुम्हाला शोधूनही कोठे रेनबो दिसणार नाही, इंद्रधनुष्य दिसणार नाही. पण ही पहा आता पावसाची गंमत. कुठे रेनबो नाही ना, तेच मी म्हणते. पुढे असेल.
नाही रेनबो दिसतच नाही ह्या डोंगरांच्या आड कुठे येतो की नाही येत. हे पाहे डोंगर, छान गार अशी हवा सुटली आहे. Triangle. This is the shape triangle. Which shape is this? This is nacho chips and traffic signal says no. Okay? Which is the shape? No. This is the shape oval. In the shape of oval there is egg. Which is the shape? Which is the shape? Cube. This is the shape cube. Do you have any cube? Yes. We have this. Cube. छानपैकी चहा झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता Yes or no? किती दिवसाच्या नंतर 8-10 दिवसाच्या नंतर ऊन आलेलं आहे, तेही असं छान किचन मध्ये आणि खूप छान वाटत आहे. Which is the हे पहा, हे shape? बाहेरचं दिसतं का? नाही दिसत. तर चला आता साहेबांचं चालू आहे वाचन. तर रात्री ते जागतात आणि आता पोहे खाऊन त्यांना आलेली आहे झोप. तर आता मी त्यांना छानपैकी चहा देते, पाणी मीच पिऊन घेते. Or bottle, okay? Which is the shape? ते म्हणतात ना Pyramid. डायरेक्ट चहा पिऊ नये, थोडंसं पाणी प्यायला पाहिजे तसं. In what your chocolate, most big chocolate you got. In the shape of what there is cake. Or हे पहा किती सुंदर असं हे सनसेट जे आहे ना हे मंदिरात येत आहे. आणि हे रोज होतं, पण हे पावसाच्या वातावरणात ना सध्या होत नाहीये. हे सूर्यप्रकाश ना रोज असं घरात येत असतं. आणि हे पहा किती छान मंदिरात येत आहे, ते तुम्ही पाहू शकता. हे संध्याकाळचं आणि हे पार इथे मंदिराच्या वरपर्यंत जातं आणि खूप छान प्रसन्न वाटत असतं हे. तर चला आता आपण हे चहा घेऊया. तर आता वाजलेले आहेत 6. बाहेरचं वातावरण हे असं आहे. जस्ट आताच काही सरी येऊन गेलेल्या आहेत. आता आपण चहा घेऊया मस्त. हे पहा, हा आहे माझा चहा आणि हा छान पैकी वाफाळत आहे. थ्रेड म्हणतात. थ्रेड माहिती आहे का तुला? तो दोरा तुमच्या हातातच आहे. कुठे दोरा? हा, थ्रेड म्हणजे हे थ्रेड माहित नाही, बंडल दोऱ्याचं. पिंडली आपलं वाचन. रीळ. रीळ. हा, रीळ तर वेगळं झालं. केस तिचं. रीळ म्हणजे माहिती काय, नीटनीटकी गुंडाळलेली असते. हे थ्रेड म्हणजे धागा आहे, दोरा असं. ठीक आहे. त्याला दे आर नेसेस अँड फॉर्म मी खूप जास्त जोराने थांबतो. भागतो की पळतो? मी जर सांडा घडली ना हम्म, तर इतकं पळतो खूप. हम्म. आणि हळू पळ. तुला बोलवणार आहे आणि खाली मस्तपैकी खेळणार आहे. जियांशकडे कशाला जातोय? जियांशला बरं नाहीये. आज, ते काल त्या नाश्त्यात मी झाली होती ना, हम्म, ते तुम्ही नाही खाल्लं. आणलं का? चालू थोडस. नाही पण स्कूटी फायद्याची आहे ना कुठे यायला जायला. श्री गणेशाय नमः.
अस्य श्रीराम रक्षा मंत्रस्य उदकौशिकर्षिः श्री सीतारामचंद्र देवता अनुष्ठुप्छन्दः सीताशक्तिः त्रिमाधुर्मान् कीलकं श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः अतो ध्यानम् ध्यायराजन बाहु दुर्दशं पद्मासनस्थं पीतं वासवसानं लोहलस्पतिरेतं प्रसन्नं ममं कार्य सीता मुखमलविलोचनं मीरदाभं नानालङ्कारदित्तं जगटमुदजुटां मण्डलं रामचन्द्रं स्तोत्रं चरितं रघुनाथस्य षट्कोटिप्रविस्तरम् एकैकक्षरं पूसा महापापतनाशिनं ध्यात्वा निलोकलक्षमं रामं राज्यकलक्षणं जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं शासितूनधनुर्बाणं पाणिनक्तं चिराटकं स्वलीलयात् विदत्पातुम् आविर्भूतभजगुं राम रक्षा पटेत पालना काका कामना शिरोमेरा पातु बालं दशरथराजा कौशल्य विश्व पातु विश्वामित्रपि अस्ति ज्ञानं पातु मखत्राता मुखं सौमित्रशनश्रीदौ पातु रामखिलमुखिलगु एता रामबलोपेतां रक्षामि स्कृति पठे सजिराय सुखी पुत्री विजयी विनयी भवे कातलबुद्धलव्यामाचार्यदष्टोपचारिणः तदष्टमभिषक्तस्य रक्षितं रामनामपि रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरनलिप्यते पापाय मुक्तिं च विदति जपचरितेकं तेनो रामनामभिरक्षितम् तस्य परस्तासुरसिद्धया वज्रभञ्जरनामेदोमियो रामकोचं स्मरे अव्याहतात् सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान्यथा स्वप्ने राम रक्षामि ममहरः तत्कालिकृतान्तरात्त प्रभुत्वबुधकौशिक आरामकल्पवीक्षाणां वीराम सकलपदम् अभिरामश्रीलोकाना रामश्रीवांसन प्रभु तरुणरूपसम्पन्नो सुकुमारो महाबलो पुण्डलीकविशालाक्षो चिरकृष्णाशिराम्बरो कामलाश्रोदान्तो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथस्य तो भ्रातरो रामलक्ष्मणं काकुस्तं करुणागुणदयं विप्रप्य कार्मिकम् राजेन्द्रस्य जगनं दशरथनं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुतिलकं राघव रावणारि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रामचन्द्रशरणं शरणं प्रपत्ते मनोजं मारुतिर्विजयं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं पदात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं